तर मित्रांनो, हे लोकेशन आहे, पाहू शकता आपण. या बिल्डिंगच्या बेसमेंटमध्ये आपल्याला हे गणपती पाहायला मिळतील. सगळे फोन नंबर आणि ॲड्रेस मी आपल्याला देतच आहे. तर मित्रांनो, हे तळघरामध्ये आहे, तर चला आत प्रवेश करूया. नमस्कार, मी मधुर सोलापूरकर. गेल्या 15 वर्षांची परंपरा म्हणजे आपला वृक्षविनायक गणपती केंद्र. इको फ्रेंडली गणपती म्हणजे आपण आपला गणपती घरच्या घरी विसर्जन करू शकतो. यावर्षी आपल्याकडे पेण, नगर, हमरापूरकर, अहमदनगरचे गणपती आहेत. जास्तीत जास्त 120 मॉडेल आपल्याकडे आहेत. 50% गणपती बुकिंग झाले आहेत. कृपया आपला गणपती बाप्पा लवकरात लवकर येऊन बुक करावा, ही नम्र विनंती. मॅडम, आपल्याकडे जे गणपती आहेत ते किती साईजचे आहेत? म्हणजे छोट्यातला छोटा आणि मोठ्यातला मोठा किती साईज पर्यंत उपलब्ध आहेत? 6 इंचापासून जवळजवळ 2 फुटापर्यंतचे गणपती आहेत. ओके. किती काय असतील गणपतींचे? आपल्याकडे 100 रुपयापासून गणपतीचं रेट चालू आहे आणि जवळजवळ 5000 पर्यंतचं रेट आहे गणपतीचं. मॅडम, मी बाहेर पण खूप गणपती बघितले. मग आपल्या इकडच्या वैशिष्ट्य मी असं ऐकलं होतं की आपण आपला बाप्पा घरीच विसर्जन करू शकतो. काय आहे नेमकं हे? हा बाप्पा जो आहे तो इको फ्रेंडली आहे, म्हणजे मातीचा आहे, जेणेकरून आपला बाप्पा आपण इथून घेऊन गेल्यानंतर घरच्या घरी बादलीमध्ये किंवा टबमध्ये विसर्जन करू शकतो. आणि त्याचं पूर्ण म्हणजे विरघळतो गणपती तो. आणि तो विरघळल्यानंतर आपण जी काळी माती किंवा बिया देतो ते त्याच्यामध्ये मिक्स करायचं. गणपती विसर्जन झाल्यानंतर पूर्ण नैसर्गिक कलर असल्यामुळे ते पूर्ण विरघळतात. त्याच्यामध्ये ती काळी माती आणि बिया मिक्स करून त्याच्यामध्ये ते झाड तयार होतं आणि जेणेकरून आपला बाप्पा आपल्याकडेच आशीर्वाद म्हणून राहतो. ओके. यावर्षी राम मंदिरचा गणपती यावर्षी आपण तयार केलेला आहे, जेणेकरून राम मंदिर म्हणजे बघितल्यानंतर आपल्याला रामाचं चित्र म्हणजे असं डोळ्यासमोर उभं राहतं. त्याप्रमाणे आपण गणपतीला ह्यावेळेस राम मंदिरचं रूप दिलेलं आहे. अच्छा. जेणेकरून आपला म्हणजे राम मंदिरचं आपल्याला दिसावं असं. ओके. मग गणपतीच्या इकडे आपण पाहू शकतो, इथे धनुष्य दिसतोय आपल्याला, खूप सुंदर दिसतोय ते. आणि बॅकग्राऊंडला टेम्पल आहे आणि भगवा ध्वज पण दिसतोय आपल्याला. खूप सुंदर दिसतोय हा गणपती. यावर्षी आपण दगडूशेठचा म्हणजे पुण्याचा आप्पा हलवाई जो म्हणतो तो गणपती आपण यावर्षी म्हणजे शक्यतो जास्त मंडळासाठी जे मागतात लोक त्यामुळे आपण यावर्षी 2 फुटाचा दगडूशेठ गणपती तयार केला आहे. जेणेकरून आपण हा गणपती जरी मंडळाचा जरी असला तरी बादलीमध्ये मोठ्या किंवा टबामध्ये हौदामध्ये जरी केला तर याच्यामध्ये आपण काळी माती मिक्स करून त्याच्यामध्ये पण आपण वृक्ष मोठा म्हणजे लावू शकतो. ओके. म्हणजे लहान झाडं न लावता मोठे झाडही वृक्ष लावू शकतो आपण. ओके, छान. दरवर्षी आपण विविध प्रकारचे गणपती तयार करतो. या म्हणजे गेल्या 3-4 वर्षापासून आपण
सनातन गणपती, जेणेकरून हिंदू राष्ट्र जे आहे तो सनातन गणपती म्हणजे जे म्हणतात शास्त्रशुद्ध पद्धतीनं केला जातो, तो हा सनातन गणपतीही आपल्याकडे उपलब्ध आहे. यावर्षी आपण गौरीचे मुखवटे पण म्हणजे विक्रीसाठी ठेवलेले आहेत आणि त्याची पिलवंड पण आपल्या इथे विक्रीसाठी आहेत. घेऊन गेल्यानंतर आपण सर्वांना सन्मानपत्र देतो, जेणेकरून तुम्ही एक पर्यावरणाचं चांगलं काम केलेलं आहे, त्याच्यामुळे हा तुम्हाला सन्मानपत्र देऊन तुमचा सन्मान केला जातो. अच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.